भाजपकडून लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान मोदी वाराणसीमधून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढणार। अमित शहा हे 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। 5 मार्चला रात्री घेणार महायुतीच्या नेत्यांची बैठक, तर जागा वाटपाचा तिढाही सुटण्याची शक्यता। बारामतीमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। सुळेंचा शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत मात्र संवाद। बारामतीला 1 नंबरचा तालुका करायचा आहे, फक्त तुमची साथ हवी। नमो रोजगार मेळाव्यात अजितदादांची साथ, तर बारामती आधीच 1 नंबरचा तालुका, सुळेंचं उत्तर। अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पीएमसी का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल। गृह खातं देणार नाही, ते मी माझ्याकडेच ठेवणार। फडणवीसांचा बारामतीकरांसमोरच अजित पवार यांना टोला। ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। पक्षनिधीतून पैसे काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचे का? रामदास कदम यांचा संतप्त सवाल, तर कदमांचं मत महायुतीचं मत नाही, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अडसूळ नवनीत राणा यांचा प्रचार करतील, रवी राणा यांचा दावा, तर राजकारण सोडेल मात्र राणांच्या प्रचाराला जाणार नाही, आनंदराव अडसूळ यांचं उत्तर। मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात 8 मार्चला सुनावणी, तर मराठा समाजाकडून कोर्टात कॅव्हेट दाखल। म्हणणं ऐकल्याशिवाय सुनावणी न घेण्याची विनंती। बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून ऑटो चालकाला पोलिसांकडून दाणपत्त्यानं मारहाण करणारा पोलीस निलंबित।